Hello friends, welcome to the channel. Today we will study figures of speech, Bhashik Alankar. You know that various types of figures of speech are used by poets, writers in their writings to increase the beauty of the language or to attract the reader's attention in a convincing manner. They use various types of figures in their writings. In this video today we will study various types of figures of speech in short. मित्रांनो, ज्याप्रमाणे एखाद्या स्त्रीच्या सौंदर्यात अलंकार भर घालत असतात त्याप्रमाणेच लेखक, कवी, साहित्यिकांकडून भाषेमध्ये विविध अलंकार वापरले जातात जेणेकरून त्या भाषेच्या सौंदर्यामध्ये वाढ होत असते आणि भाषेचा डौल वाढवण्याचं कार्य या अलंकारामधून केलं जातं. आज आपण हे विविध अलंकार आजच्या व्हिडिओमधून शिकणार आहोत. फिगर्स ऑफ स्पीच. The first figure of speech is simile. When a direct comparison is made between two different things which have at least one point in common is called simile. Words as, like, so are used to make comparison between two things. दोन वस्तूंमधील साम्य जेथे वर्णन केलेले असते तेथे उपमा अलंकार असतो. For example, creeping like snail, as proud as peacock, as clear as crystal. Tanaji fought like a lion. Life is like an open book, as tall as giraffe. या सर्व वाक्यांमध्ये आपल्याला दिसून येईल की दोन वेगवेगळ्या वस्तूंमध्ये त्या वस्तूंच्या काही गुणातील साम्य या ठिकाणी वर्णन केलेलं आहे आणि म्हणून उपमा हा अलंकार आहे. The next figure of speech is metaphor. When an indirect or implicit comparison is made, it is called metaphor. दोन वस्तू एकरूप किंवा अभिन्न आहेत असे वर्णन जेथे असते तेव्हा रूपक हा अलंकार असतो. पीस इज अ मदर, लाईफ इज अ ड्रीम, लाईफ इज अ जर्नी, सीकिंग द बबल रेप्युटेशन, लाईफ इज अन ओपन बुक. वरील उदाहरणामध्ये आपण पाहिलं असेल की दोन वेगवेगळ्या वस्तूंमध्ये अप्रत्यक्षरित्या तुलना केली असून त्या वेगळ्या नसून एकच आहेत असं सांगितलं जातं तेव्हा रूपक हा अलंकार असतो. द नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच इज personification. When inanimate objects or abstract ideas are spoken as having life or qualities of living beings, it is called personification. निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना करून त्या मानवाप्रमाणे वागतात असे वर्णन असल्यास त्या वाक्यामध्ये personification हा अलंकार असतो. फॉर एक्झाम्पल, and stars began to peep, the city goes on growing, winter had called them, death lays his icy hands on kings, the bird carries a message. In these sentences we find that the inanimate objects are functioning like animate things, so the figure of speech is personification. वरील सर्व उदाहरणामध्ये आपल्याला दिसून येईल की निर्जीव वस्तूंना सजीवांचे गुण लावलेले आहेत आणि ते सजीवांप्रमाणे वागत आहेत असं या ठिकाणी वर्णन आहे म्हणून हा अलंकार आहे चेतना गुणोक्ती. The next figure of speech is apostrophe. When a direct address is made to the dead, the absent or a personified object, it is called apostrophe. मृत व्यक्ती, अनुपस्थित वस्तू, मनुष्य गुणांचा आरोप असणाऱ्या वस्तू किंवा कल्पना यांना उद्देशून केलेली विधाने apostrophe या अलंकारात असतात. फॉर एक्झाम्पल, गुड बाय माय डिअर ओल्ड होम, बापू, इंडिया इज इन नीड ऑफ यू टुडे, ओ डेथ, वेअर इज दाय स्टिंग, गुड बाय विंटर. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच इज हायपरबली, अतिशयोक्ती. वेन अ स्टेटमेंट इज मेड एम्फेटिक बाय ओव्हर स्टेटमेंट और एक्झॅजरेशन इज कॉल्ड हायपरबली. कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा अधिक फुगवून सांगणे यास हायपरबली असे म्हणतात, ज्याला मराठीत आपण अतिशयोक्ती अलंकार म्हणतो. फॉर एक्झाम्पल, व्हॉइस लेस लाऊड दॅन देअर हर्ट्स, 10,000 टाइम्स देअर फोर, ऑल परफ्युम्स ऑफ अरेबिया विल नॉट स्वीटन धिस लिटल लँड. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच इज एंटीथेसिस, विरोधालंकार. When two opposite ideas are placed side by side for emphasis, it is called antithesis. दोन विरोधी कल्पना किंवा शब्दाचे एकाच वाक्यात सादरीकरण केलेले असते
तेव्हा अँटिथेसिस हा अलंकार असतो. फॉर एक्झाम्पल, शी कम्स अँड गोज, मेनी आर कॉल्ड बट फ्यू आर चोजन, नाऊ नियर नाऊ फार, मॅन proposes, God disposes, speech is silver but silence is golden. In these sentences, we find two opposite ideas are placed side by side for emphasis. Then the next figure of speech is irony. The intended meaning of words is different than the actual meaning of words. The situation presented deviates from an anticipated one. उपहास व्यक्त करण्यासाठी दोन विरुद्ध कल्पनांचा एका वाक्यात केलेल्या वापराला आयरनी असे म्हणतात किंवा व्याजस्तुती असे म्हणतात मराठीत. द वेडिंग प्लॅनर्स वेडिंग वॉज अ कॅओस. नेक्स्ट एक्झाम्पल, द CEO ऑफ अ बिग टोबॅगो कंपनी सेड ही डिड नॉट स्मोक. अ फायर सिच्युएशन बर्न्स डाऊन. द पोलीस स्टेशन गेट्स रॉब्ड. A pilot has a fear of heights. These sentences has irony. In this way, we should conclude today's video. Remaining figures of speech we will study in the next video. Thank you for watching. Goodbye, and don't forget to share this video with your friends.